नमस्कार दर्शको, न्यूज मराठी 24 मध्ये आपले स्वागत आहे। येत्या 21 जानेवारी रोजी शेतकरी संघासाठी निवडणूक होत आहे। राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या वतीने ही निवडणूक लढवली जात आहे। माझ्यासोबत आहेत या आघाडीतील ज्येष्ठ नेते युवराज पाटील बापू। आपण त्यांच्याशी याविषयी बातचीत करणार आहोत। नमस्कार सर, न्यूज मराठी 24 मध्ये आपले स्वागत आहे। सर, सध्या शेतकरी संघाची निवडणूक चालू आहे। या निवडणुकीच्या निमित्ताने आता तुम्ही पॅनल तयार केलेला आहे, तर आता हे जे पॅनल तयार केलेलं आहे या पॅनल विषयी काय सांगाल तुम्ही? शेतकरी सहकारी संघाची निवडणूक लागलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व नेते मंडळींचं असं मत होतं की शेतकरी संघ हा अडचणीत आहे आणि शेतकरी संघ अडचणीत असल्या कारणाने ही निवडणूक बिनविरोध व्हावी ही सर्वांची इच्छा होती। त्याप्रमाणे सर्व कोल्हापूर जिल्ह्यातली नेते मंडळी एकत्र आली आणि तिने हे राजश्री शाहू शेतकरी विकास आघाडी हे पॅनेल जाहीर केलेलं आहे। हे पॅनेल जाहीर करत असताना आम्ही ज्यांचे काय 5-6 अर्ज राहिलेत त्यांनाही आम्ही संध्याकाळी 4 वाजता 3:30 वाजता आम्ही विनंती केली की तुमचं पॅनेल हे कमी आहे आणि संख्या 5च व्यक्ती आहेत, तर तुम्ही बिनविरोध करूया आणि तुम्ही आमच्यावर चर्चा करा। परंतु तिने कुठल्या प्रश्न एवढी हाताला पडली की आम्ही हे निसर्गीकरांच्या नावात आमचं पॅनेल लढवणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते 4-5 लोक काय परत आमच्यावर चर्चा करायला आले नाही आणि निवडणूक ही लादली गेली। निवडणूक लादत असताना आम्ही सर्वसाधारण संघाचा अर्थ करण्याचा विचार केला आणि अर्थकारणाचा विचार करत असताना जवळजवळ 40-50 लाख रुपये जवळजवळ निवडणूक खर्च होणार आहे आणि हा खर्च संघाला पेलणार नसल्या कारणानं कोल्हापूर जिल्ह्याचे सर्व नेते मंडळी, त्यात नामदार मुश्रीफ साहेब आहेत, चंद्रकांत दादा आहेत, विनय पुरे सावकर आमचे आहेत, बंटी पाटील आहेत, PN पाटील साहेब आहेत, मुन्ना महाडिक आहेत, राजेंद्र पाटील येड्रावकर आहेत, राजेश पाटील आहेत आणि सर्व बाकीचे राहिलेले सर्व आमदार आणि माजी आमदार हे सगळे आम्ही एकत्र बसून ही चर्चा केल्यानंतर हे पॅनेल जाहीर झालेलं आहे आणि हे पूर्णपणे पाठिंबा आम्हाला दिलेला आहे आणि हे पॅनेल करत असताना ही निवडणूक येत्या 21 तारखेला होणार आहे आणि 21 तारखेला ही निवडणूक होत असताना आम्ही पूर्णपणे आता पॅनेलचा प्रचार प्रमुख म्हणून मी आणि जयंत पाटील, प्राध्यापक जयंत पाटील आणि शशिकांत खोत अशी तिघेजण आम्ही ही आघाडी लढवत आहोत। आता या निवडणुकीच्या निमित्तानं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या शेतकरी संघाच्या निवडणुकीकडे लागलेलं आहे। ही निवडणूक बिनविरोधच होईल अशा चर्चा रंगू लागल्या होत्या, याविषयी काय सांगाल? नाही, बिनविरोध जवळजवळ झालीच आहे, परंतु आता हे जाऊन मतदारांना पटवून सांगून आम्हाला आमच्या मतदान करून घेऊन आमच्या या पॅनेलला जास्तीत मतदान व्हावं त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहे आणि संघ वाढीच्या दृष्टिकोनातून आम्ही चांगल्या पद्धतीने नेटकं नियोजन करणार आहे। खत कारखाना असू दे, तुमचा खताचा धंदा असू दे किंवा पेट्रोल पंप, डिझेल पंप हे जे ड्राय पडाले आहेत हे सर्व व्यवस्थित कसं चालतील तशा पद्धतीने नवीन संचालक मंडळ जे आता आम्ही म्हणजे निवडून येणार आहे आणि नवीन जे उमेदवार उभा केलेत हे चांगले कार्यक्षम आणि प्रत्येक नेत्यांचे विश्वासातली माणसं उभा केलेले आहेत। अशा पद्धतीने आम्ही ही निवडणूक कुठल्याही परिस्थितीत जिंकणार आहोत। आपल्याला माहीत आहे की आता शेतकरी संघ अडचणीत आहे, आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो शेतकरी संघाला, तर या आता तुमचं विकासात्मक धोरण कशा प्रकारे असणार आहे? नाही, विकासाचं आता शेतकरी संघ आता आज जर परिस्थितीची जी आर्थिक बघितली, बॅलन्स बघितलं तोट्यात हे करत असताना संचालक मंडळाने देखील धंदा आपल्या तालुक्यात कसा झाला पाहिजे, शेतकरी संघ कसं वाढलं पाहिजे, डिझेल पेट्रोल पंप न बंद पडता चालले पाहिजेत, खत कारखाना चांगल्या पद्धतीने चाललं पाहिजे, शेतकऱ्यांना आपलं खत चांगल्या पद्धतीने दिलं पाहिजे। हे जर दिलं तर आर्थिक संघाचं, कारण का गेल्या मी 2 वर्ष म्हणजे 3 वर्षाच्या पूर्वी मी चेअरमन म्हणून होतो, तेव्हा 2 वर्ष चांगल्या पद्धतीने चालवून 1.5 कोटीपर्यंत नफा मी नेण्याचं काम केलेलं आहे। डिव्हिडंड चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे आणि असं जर व्यवस्थित चाललं तर संघाचं ऊर्जित अवस्था याला काय या 4-5 वर्षात काय अडचण येणार नाही। आता शेतकरी संघाची निवडणूक आहे, शेतकरी संघाची सभासद संख्या खूप जास्त आहे, खूप मोठ्या प्रमाणात आहे, तर या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही आता सभासदांना काय आवाहन कराल? सभासदांना, जास्तीत जास्त सभासदांना तुम्ही ह्या शेतकरी संघाला आमच्या पॅनेलला कसं मतदान करता असं आम्ही आवाहन करणार आहे आणि आम्ही आमचे जे 19 उमेदवार आहेत हे प्रत्येक तालुक्यातनं फिरणार आहेत आणि सभासदांना मताला या म्हणून आग्रह करणार आहेत। जास्तीत जास्त मतदान कसं होईल हे देखील आम्ही बघणार। 21 तारखेला जे मतदान होणार आहे हे विमान चिन्ह आमच्या पॅनेलचं आहे। या विमान चिन्हावर शिक्का मारून प्रचंड मतानं हे पॅनेल निवडून द्यावं अशी आमची कळकळीची विनंती आहे। तर आपण या ठिकाणी पाहिलेत की
सभासदांनी या निवडणुकीमध्ये विमान या चिन्हासमोर शिक्के मारून उमेदवारांना विजयी करावा असं आवाहन येथे पॅनल प्रमुखांनी केले। न्यूज मराठी 24 साठी कॅमेरामन प्रेम चौगुलेसह असित बनगे, कोल्हापूर।